नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल एकदम खास नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र। मग तुम्हाला पण काढायचे का नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र? जर उत्तर हो असेल तर या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या संदर्भात जुडलेल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास याच व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत, त्याची चर्चा याच व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आणि सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, सीएससी महा ऑनलाइन याच्यामध्ये दिल्या जाणाऱ्या सेवेचा एक सेपरेट प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे। तुम्ही ऑलरेडी जर याच्याविषयी माहिती नसेल तर या चॅनलवरती जेव्हा तुम्ही स्क्रोल डाऊन करता तर इकडे तुम्हाला सीएससी महा ऑनलाइन सर्व्हिसेस एक्सप्लेन म्हणून एक प्लेलिस्ट मिळेल। याच्यामध्ये सीएससी महा ऑनलाइन मध्ये निघणाऱ्या प्रत्येक कागदपत्राचा व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे, तो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। ओके, चला वळूयात आपल्या विषयाकडे। आज आपण नॉन क्रिमिनल कसं काढायचं याच्या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। तर सर्वप्रथम आपण काय करूयात, याच्यासाठी लागणारे कागदपत्रे कुठली त्याची एक लिस्ट आपण बनवून घेऊयात। मागच्या वेळेस आपण इथं वुमन रिझर्वेशनचा व्हिडिओ बनवला होता, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही तो सुद्धा जाऊन आपल्या चॅनलवरती पाहू शकता। इथं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मी असं लिहून घेतो। त्याच्यामध्ये आता बघा, इथं आपण वडिलाला अर्जदार करणार आहोत, त्याच्यामध्ये आधार, मतदान, राशन, स्वघोषणापत्र, इन्कम 3 वर्षाचं, 7/12 भूमी हे डॉक्युमेंट मॅन्डेटरी कंपल्सरी हे आपल्याला जोडायचे आहेत। याचबरोबर वडिलांचं आपल्याला कास्ट सर्टिफिकेट जोडायचं आहे आणि बेनिफिशियरी म्हणजे लाभार्थी, जो व्यक्ती लाभार्थी आहे त्याचं आधार, टीसी किंवा निर्गम आणि त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट जोडणं सुद्धा महत्वाचं आहे। हे कागदपत्र आपल्याला ते सर्टिफिकेट काढण्यासाठी लागतात। तर याला मी थोडं झूम इन करतो आणि तुम्ही याचा एक छानसा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही अप्लाय कराल तर तेव्हा तुम्हाला लागणाऱ्या कागदपत्राची यादी शोधायला सोपं होईल। ओके, तुम्ही स्क्रीनशॉट घेतलाय आणि आता मी याला मिनिमाइज करतो आणि आपला जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याच्याकडे आपण वळूया। आता सर्वप्रथम इथे या लिस्टमध्ये महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा याला क्लिक करूयात आणि याच्यामध्ये स्क्रोल डाऊन जसं तुम्ही करता त्यावेळेस इथे तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, याला क्लिक करून घेऊयात। आणि इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर ऍप्लिकेशन फॉर्मला लागणारे कागदपत्र इथं दाखवलेत। त्यांना थोडं कॉम्प्लिकेटेड पद्धतीनं इथं 6-7 पेजवर डॉक्युमेंट दाखवलेले आहेत, पण मी तुम्हाला सिम्प्लिफाईड पद्धतीने ऑलरेडी सांगितलेले आहेत, तर आय होप ते तुमच्या लक्षात आले असतील। आणि आपण आता सरळ सरळ इथे कंटिन्यू या बटनाला क्लिक करूयात। जसं तुम्ही इथे क्लिक करता त्यावेळेस इथे सांगितलं की इंग्रजी भाषेमध्ये हा तुम्ही फॉर्म भरून घ्या। तर चला आपण इंग्रजी भाषेला निवडूया। इथं निवडल्याच्या नंतर परत कंटिन्यू या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे कंटिन्यू या बटनाला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये सर्वप्रथम इथं ऍप्लिकंटची माहिती भरून घ्यायची, ज्याच्यामध्ये सॅल्युटेशन मध्ये मिस्टर निवडा, मिसेस निवडा, जो अर्जदार करणारा व्यक्ती आहे त्याच्या संदर्भात आपल्याला इथे निवडायचं आहे आणि त्या व्यक्तीचं पूर्ण नाव आपल्याला इकडे टाईप करून घ्यायचं आहे। तर मी इकडे एक नाव टाईप करून घेतो, ठीक आहे। आणि इथं पुढे त्याचं नाव आलेलं आहे, त्याचबरोबर वडिलांचं नाव इथं आलेलं आहे। जन्मतारीख, जी जन्मतारीख त्या व्यक्तीची असेल ती आपल्याला इकडून निवडायची आहे आणि ती जन्मतारीख आपण इकडे निवडून घेऊयात। जन्मतारीख निवडल्याच्या नंतर वय ऑलरेडी आलेलं आहे आणि आता मोबाईल नंबर आपण टाईप करून घेऊयात। आणि त्याचबरोबर आता आपल्याला त्या व्यक्तीचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे। तर इथं मी काय करतो, त्या व्यक्तीचं जे काय गाव असेल ते इथं लिहिलेलं आहे। तुमचं कुठलं गाव आहे किंवा कुठला तालुका आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि असे आपण नवनवीन व्हिडिओ आणतच असतो, तर हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवू शकता। इथं डिस्ट्रिक्ट निवडलेलं आहे मी, त्याचबरोबर तालुका, गावाचं नाव सुद्धा आपल्याला इकडून घ्यायचं आहे, ते घेतलेलं आहे। आणि पिनकोड, एवढी माहिती भरल्याच्या नंतर विचारलंय करंट ऑक्युपेशन, म्हणजे तुम्ही काय करता, तो व्यक्ती काय करत आहे। तर तो व्यक्ती बेसिकली शेतकरी असल्यामुळे आपण शेतकरी निवडले। आणि हे जे आपण काढतोय हे कोणासाठी काढतोय, त्याच्या मुलासाठी। तर इथे आपण सन नावाचं एक ऑप्शन निवडतोय आणि त्या मुलाची आपल्याला इकडे एक माहिती भरून घ्यायची आहे। तर इथं आपण त्याचं पूर्ण नाव भरून घेऊयात। जसं हे जे नाव भरायचं आहे आपल्याला, तर याच्यासाठी प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवा की हे नाव आपल्या कशाप्रमाणे, कास्ट सर्टिफिकेट प्रमाणे असणं गरजेचं आहे। कास्ट सर्टिफिकेट नुसारच आपल्याला हे सर्टिफिकेट मिळत असतं। त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ विचारलंय, मॅन्डेटरी नाहीये, तुम्हाला भरायची असेल भरू शकता, अदरवाईज ब्लँक सुद्धा ठेवून देऊ शकता तुम्ही।
त्याचबरोबर आता इथं आपल्याला त्या व्यक्तीची कास्ट निवडायची, तर मी त्या व्यक्तीची कास्ट निवडतो आणि इथं कास्ट मध्ये सर्वप्रथम पहा की नॉन क्रिमिनल जे प्रमाणपत्र काढायला हे पर्टिक्युलर कास्टसाठी आहे, जसं की SC ST साठी नाहीये. जे प्रवर्ग ओबीसी SBC VJNT याच्यामध्ये येतात त्यांच्यासाठी आहे. त्याच्यामुळे आपण ही कास्ट निवडताना त्याच्यासमोर असलेला नंबर सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तो आपल्या कास्ट नंबरला मिळतो का ते पाहूनच निवडावं तुम्ही. त्यानंतर व्हॅलिडिटी विचारले 1 2 3 इयर, तर आपण इथं 3 इयर निवडलेले आहे. त्याचबरोबर इथं प्रिव्हियस कास्ट सर्टिफिकेट डिटेल्स विचारले, हे सुद्धा इथं मॅन्डेटरी नाहीये, तर याला आपण ब्लँक ठेवणार आहोत. त्याचबरोबर आता इथं आपल्याला विचारलं आहे ऍग्रिकल्चर रिलेटेड ॲसेट्स. आता आपण बिझनेस अँड अदर सोर्सेस म्हणजे हे इन्कमचे प्रकार विचारले, याच्यापैकी तुम्ही उत्पन्न कशा माध्यमातून मिळवता ते आपल्याला इकडे भरायचं आहे. तर चला इथं सर्वप्रथम आपलं जे आहे शेती आणि शेतीशी निगडीत मध्ये आपण काय करूयात की या व्यक्तीचं 75,000चं उत्पन्न आहे 3 वर्षाचं, तर आपण सरळ सरळ कॉपी करून 3 वर्षामध्ये टाकूयात. 22-23, 23-24 आणि 24-25. याच्या व्यतिरिक्त इथं आणखी बरीचशी इन्फॉर्मेशन विचारली जी की मॅन्डेटरी नाहीये, तर त्याला आपण ब्लँक ठेवणार आहोत. त्याचबरोबर फॅमिली डिटेल्स विचारली, याला सुद्धा आपण ब्लँक ठेवणार आहोत. आणि रिझन, आता हे जे आपलं काढण्यामागचा नेमका उद्देश काय ते आपल्याला इथं भरायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण असं सांगूयात एज्युकेशनसाठी पाहिजे. तुमचं जर याच्या व्यतिरिक्त अदर काही काम असेल, गव्हर्नमेंट सर्व्हिस असेल, एखादी स्कीम असेल, तर ते तुम्ही रिझन इथं मेन्शन करायला विसरू नका. इथं आय एक्सेप्ट या बटनाला क्लिक करा आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करा. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा सबमिट झालेला आहे. आता तुम्ही काय करता की डॉक्युमेंट अपलोड प्रोसेससाठी रिडायरेक्ट झालेला आहात. आता इथं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे. चला क्लिक हिअर टू अपलोड या बटनाला आपण क्लिक करूयात आणि इथे 1 बाय 1 सगळे डॉक्युमेंट आपण अपलोड करून घेऊयात. सर्वप्रथम आपल्या यादीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आधार कार्ड निवडून घेऊयात. तर इथे आधार कार्ड किंवा इथे कॉपी ऑफ आधार नावाचा ऑप्शन तुम्हाला शोधायचा आहे. या यादीमध्ये तुम्हाला हवं ते नाव तुम्ही शोधू शकता, जे सर्टिफिकेट किंवा जे कागद तुम्हाला अपलोड करायचे आहेत ते, आणि त्यानंतर मग तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तर याच्यामध्ये पहा कुठे ते नाव आहे किंवा प्रूफ ऑफ ऑप्शन दिलेलं असेल, आयडेंटिटी प्रूफ किंवा प्रूफ ऑफ आयडेंटिटी, तर ते आपण इथे शोधूया सर्वप्रथम. आणि या यादीमधून ते डॉक्युमेंट आपण अपलोड करायचं आहे. इथे फोटो आयडी ऑफ ऍप्लिकंट नावाचं ऑप्शन दिलेलं आहे, हे पण आपण निवडू शकतो. याला क्लिक करून आपण आपलं आधार कार्ड जे असेल ते आपण अपलोड करून घेऊयात. तर सर्वप्रथम मी जिथे आधार स्टोअर केलं तिथे जाऊ. आता इथं आपल्याला बेसिकली आपण दुसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये इथं एम्प्टी ठेवत होतो, पण आता इथे काय करायचं आपल्याला की हा जो व्यक्ती आहे त्याचं आपल्याला इथे नाव आणि आडनाव लिहून असं लिहायचं आहे. पुढे डेटेड, की ज्या दिवशी तुम्ही हे करत आहात ती तारीख तुम्हाला इकडे मेन्शन करायची आहे. आणि ह्याला तुम्ही बेसिकली कॉपी करून ठेवा, कारण काय होणार आहे की तुम्हाला जे मतदान राशन याला तुम्हाला हे मॅन्डेटरी टाकायचं आहे अशा पद्धतीत. तर मी इथे ऍड डॉक्युमेंटला क्लिक करतो. त्याचबरोबर आता आपल्याला इथे मतदान कार्ड घ्यायचं आहे, तर कॉपी ऑफ वोटर लिस्ट नावाचं ऑप्शन आहे, त्याला आपण क्लिक करून इथे तुमचं मतदान कार्ड घेतो. आणि मतदानला आपल्याला इथं आता त्याच्यावर जो नंबर असतो तो नंबर इकडे भरायचा आहे आणि ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करायचे. इतकं क्लिक केल्याच्या नंतर आता तुमच्या समोर आणखी एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल, कॉपी ऑफ राशन कार्ड. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं राशन कार्ड जोडून घ्या. आणि राशनला एक नंबर असतो ज्याला YP म्हणतात, किंवा 2727 पासून सुरू होणारा नंबर असतो, तो तुम्हाला इकडे मेन्शन करायचा आहे आणि ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करायचं आहे. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढचं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे ते आहे उत्पन्न स्वघोषणापत्र. आता स्वघोषणापत्र घेण्यासाठी याच्यामध्ये ऑप्शन आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन शोधायचं आहे. इथं सेल्फ डिक्लेरेशन मला सापडलेलं आहे आणि ते आपण इथून अपलोड करूयात. आता तुम्ही विचाराल हे सेल्फ डिक्लेरेशन कुठे आहे, हे सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला फॉर्म सोबत मिळतं. इथं आपल्याला नाव आणि तारीख टाकायची आहे. त्याचबरोबर एक शपथपत्र असतं जे की फॉर्म सोबतच असतं, आपण त्याला इंग्लिशमध्ये ॲफिडेव्हिट म्हणतो. त्याला ॲफिडेव्हिट सापडून आपण ते ॲफिडेव्हिट जिथं असेल ते घेऊ आणि इथे तारीख आणि डेट टाकून ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करूया. आता याचबरोबर आपल्याला पुढचं जे डॉक्युमेंट आहे आपलं ते आहे उत्पन्न 3 वर्षाचं. तर इथं इन्कम आहे 3 वर्षाचं ऑप्शन, ते निवडूयात. आणि इन्कम इथून आपण लिहिताना याच्यामध्ये आपल्याला माहिती अशी द्यावी लागेल, इश्यूड बाय तहसीलदार, कारण हे तहसीलदार इश्यू करत असतो. तर इश्यू बाय तहसीलदार
आणि त्याच्यामध्ये नंबर असेल तुमच्याकडे तर नंबर टाका, त्याच्यावर जो सर्टिफिकेट नंबर असेल तो, आणि त्याच्या समोर डेटेड असा शब्द लिहा आणि कधी घेतलंय त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला इथं द्यायची असते. तर याच्यामध्ये आपण 4/3/2025 असं लिहून ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करूयात. हे पण डॉक्युमेंट ऍड झालेलं आहे. आता आपलं पुढचं डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट. त्या व्यक्तीचं कास्ट सर्टिफिकेट घेताना तुम्हाला इथे एक ऑप्शन पाहायला मिळेल, कास्ट सर्टिफिकेट ऑफ रिलेटिव्ह किंवा कास्ट सर्टिफिकेट ऑफ फादर. तर त्याच्यामध्ये तुम्ही ते कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं. याच्यामध्ये तुम्ही थोडं जसं जसं सर्च कराल तसं तुम्हाला याच्याबद्दलची आणखी माहिती होईल. प्रत्येक डॉक्युमेंट वाचल्याशिवाय तुम्हाला ते लवकर लक्षात येणार नाही. तर इथं आपण ते पाहूयात की हे ऑप्शन कुठे आहे, कास्ट सर्टिफिकेट. तर इथे दिलेलं आहे कास्ट सर्टिफिकेटचं ऑप्शन. तर इथं पहा, कास्ट सर्टिफिकेट ऑफ ग्रँडफादर, अंकल. तर याच्यामध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ऑफ रिलेटिव्ह किंवा फादर दोन्हीपैकी एक ऑप्शन शोधायचं आहे. तर पाहूयात आपण कुठे आहे ते ऑप्शन. आणि जर हे ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये नाही मिळालं तर तुमच्यासाठी अदर नावाचं एक बटन आहे, त्याच्यामध्ये कास्ट ऑफ फादर असं निवडून आपण इथे कास्ट सर्टिफिकेट त्या व्यक्तीचं जोडू शकतो. आणि परत कास्ट सर्टिफिकेट हे कुणी इश्यू केलेलं असतं, इश्यूड बाय सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट. जर ओल्ड असेल तुमचं तर सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असेल, किंवा नवीन असेल तर सब डिव्हिजनल ऑफिसर असेल. आणि तुमचा जो कुठला डिस्ट्रिक्ट असेल ते त्याच्यावर लिहिलेलं पाहून तुम्हाला टाईप करायचे. त्याचबरोबर नंबर, त्याचा जो नंबर असेल तो टाका, आणि कुठल्या तारखेला घेतलंय ते त्याच्यावर लिहिलेलं पाहून तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती भरायची आहे आणि ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करायचं आहे. असं करत तुम्ही सगळे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. तर आता मी सगळे डॉक्युमेंट अपलोड करून घेतो. अशा पद्धतीने आपण सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर कंटिन्यू या बटनाला आपण क्लिक करूया. इथे क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला फोटो घ्यायचा एक ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये ऍप्लिकंट म्हणजे वडिलांचा फोटो घ्यायचा आहे. याच्यामध्ये थोडंसं चेंजेस आहे. जसं की तुम्ही रहिवाशी डोमासायला मी सांगितलं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. लाईव्ह म्हणजे बेसिकली तुम्हाला कॅमेऱ्याच्या मदतीने फोटो घ्यायचा आहे. तो व्यक्तीला आपल्या दुकानात घेऊन, किंवा ते शक्य नसल्यास त्या व्यक्तीचा मोबाईलमध्ये लाईव्ह फोटो काढून तो फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. याच्यामध्ये मॅन्डेटरी फील्ड अशी आहे, किंवा मॅन्डेटरी कंपल्शन असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तो व्यक्तीचं पूर्ण चेहरा क्लिअर दिसणं गरजेचं आहे आणि त्याचं बॅकग्राऊंड वगैरे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. असा फोटो मिळाल्याच्या नंतर अपलोड फोटो या बटनाला क्लिक करा, आणि जेव्हा फेस डिटेक्टेड दाखवतं त्यावेळेस तुम्हाला प्रोसीड या बटनाला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण फोटो अपलोड तर करून घेतलेलाच आहे. आता आपण प्रोसीड या बटनाला क्लिक करूयात. इथे क्लिक केल्याच्या नंतर आता तुमच्या समोर दोन पेमेंट ऑप्शन आहेत. एक आहे पेटीएम आणि एक आहे आधार पे. तर तुम्हाला या दोन्हीपैकी जे सुटेबल ऑप्शन आहे ते निवडायचं आहे आणि पे नाऊ क्लिक करायचंय. यानंतर तुम्हाला पेटीएम असेल तर तुमचा पेटीएमचा जो कुठला हे असेल, काय म्हणू त्याला, मोबाईल नंबर, तर आपण पेटीएमला क्लिक करून आणि पे नाऊ या बटनाला क्लिक करू. तर इथे क्लिक केल्याच्या नंतर आता आपला जो पासवर्ड आहे तो डिफॉल्ट आलेला आहे. आता इथे पेटीएमला लिंक मोबाईल नंबर टाका आणि त्याच्यावर येणारा OTP टाकून कन्फर्म पेमेंट करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. हा फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर तुम्हाला रिसिप्ट मिळते, जी की तुम्ही कस्टमरला देऊ शकता, किंवा तुम्ही स्वतः असाल तर स्वतःसाठी सुद्धा घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. तसंच याचबरोबर तुम्हाला नवीन व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर हवाय ते पण मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नवीन एका व्हिडिओत.